मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे, जेव्हा कधी मी आई बाबांपैकी फक्त कोणा एकाचा विचार करतो तेव्हा मला फक्त एकाचा चेहरा दिसत नाही. आई बाबा, मला तुम्ही दोघेही दिसता. जर कधी चुकून माकून बाबा माझ्यावर रागवले की त्या क्षणी मायेने जवळ घेणारी मला माझी आई दिसते. माझी आई माझ्यासाठी माझा श्वास आहे. ती असेल तर मी जगेन आणि ती जर नसेल तर आई. आदित्य, काय रे या वर्षी सुद्धा? आता काय लहान राहिलायस का तू? किर्लोस्कर कंपनीचा CEO आहेस. मी जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात असलो तरी तुझ्या वाढदिवसाला तुझे डोळे उघडता क्षणी तुला सगळ्यात पहिले विश करणारा मीच असणार. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी बर्थडे टू द बेस्ट मदर इन द वर्ल्ड. थँक्यू. तुझा या कुटुंबाशी, या घराशी आणि माझ्याशी काहीही संबंध नाही. कुठे? मी कधीपासून आवाज देते ना, तिला कळत नाहीये. ओ नाही देतायत. पारू, पारू कुठे आहे ती? बोलव तिला आत्ताच्या आत्ता. पारू गावी गेली. काय गावी? अचानक का? हे बघ, नाही मला कळत नाहीये घरात काय सुरू आहे ते. नाही म्हणजे तुझी आई तुझ्यासाठी, म्हणजे माझ्या वहिनी अहिल्यादेवी किर्लोस्कर स्वतः तिकडे महामृत्युंजय मंत्राचा जप करतायत. तुझ्यासाठी सुरू आहे ना सगळं. मग तुझी बायको अशी निघून गेली ते नवऱ्याला एकट्याला सोडून? नाही नाही, तू तिची बाजू अजिबात घेऊ नको आदित्य. मी तुला अजून सांगतेय, दामिनिका, खूप तिला तुझी अजिबात काळजी नाहीये. अरे कुठलीही बायको अशा कठीण काळात कशी काय सोडून जाऊ शकते आपल्या नवऱ्याला? नाही मला कळतच नाही. मला सांग, वहिनींनी हा जप का करायला घेतलाय? कसली पूजा आहे ही? ओ एक मिनिट, एक मिनिट. तुझ्यावर कुठलं संकट आलंय का? हा अगं तू त्रास होतोय तुला? परत कोणी हल्ला केला की काय? बापरे, नेमकं काय झालं मला काही कळतच नाहीये. आदित्य बाबा, या. दामिनी मॅडम, अहिल्या मॅडमनी ऑर्डर दिली आहे की आदित्य बाबांच्या रूम जवळ कोणीही यायचं नाहीये. त्यामुळे प्लीज मी रिक्वेस्ट करते की तुम्ही बाहेर जा ना. ए, तू कोणाशी बोलतेस कळतंय का? या घराची मालकीण आहे मी, मालकीण. हा, या भाषेत माझ्याशी बोलायचं नाही हा, मूर्ख. हो हो, मी काहीच म्हणत नाहीये. हे बघा, अहिल्या मॅडमनी ऑर्डर दिली आहे आणि मी फक्त ती ऑर्डर पाळते. प्लीज बाहेर जा. वहिनींनी ना या सावित्रीला जरा जास्तच डोक्यावर घेतलंय. हिला ना हिची लायकी दाखवायला पाहिजे. काय सुरू असतं ना या घरात. आदित्य बाबा, मला काही नकोय. काहीतरी खाऊन घ्या. मला नकोय, प्लीज. आदित्य सर, हे तुमच्यासाठी छोटीशी भेट.
माझं आयुष्य पूर्ण करायला माझ्या आयुष्यात येशील का परवा? अरे तू माझी होशील का?